यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी येते यवतमाळमधून। यवतमाळमध्ये शिवसैनिकांनी रस्ता उखडवलेला आहे। काम सुरू असताना रस्त्यावर नांगर फिरवण्यात आलाय। सिमेंटऐवजी डांबर वापरला जात असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आलाय। दरवानजीक रस्त्याचं काम शिवसैनिकांनी पूर्णपणे बंद पाडलेलं आहे। शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी या रस्त्यावर नांगर फिरवलेला आहे। काम सुरू असतानाच शिवसैनिकांनी हे काम बंद पाडलेलं आहे। डांबर या ठिकाणी का वापरण्यात येत आहे असा सवाल या शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे। विवेक गावंडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। विवेक, का नेमके शिवसैनिक इतके आक्रमक झालेले आहेत आणि काय या शिवसैनिकांचं नेमकं म्हणणं होतं? गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील दारवा दिग्रस्त जे मूर्तिजापूर दारवा ते मूर्तिजापूर जो महामार्ग आहे तो रखडलेला होता आणि याचं काम जे आहे ते मार्गी लागलं होतं। तर हा जो रस्ता आहे तो डांबरीकरण न करता या रस्त्याचं सिमेंट जे आहे कॉन्क्रीटचं काम जे आहे ते करण्यात यावं असा आग्रह जो आहे तो शिवसैनिकांनी धरला होता आणि ट्रॅक्टरच्या रोटावेटरच्या सहाय्यानं आज हा रस्ता स्वीकारून टाकला आणि रस्त्याच्या कामात खोळंबा निर्माण या शिवसैनिकांनी केला असून दारव्याच्या नदीत रस्त्याचं हे काम जे आहे ते त्यांनी बंद पाडलेलं आहे। शिवसेनेचे विद्यमान आमदार तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातलं हे काम आहे आणि संजय राठोडांच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं चालू असलेल्या कामाला बंद पाडल्यानं या ठिकाणी विकास कामाला खीळ पोचली आहे आणि त्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याचा मोठा त्रास त्या ठिकाणी होणार आहे। आता या रस्त्याच्या संदर्भानं काय निर्णय घेण्यात येतो हे पाहणं महत्वाचं आहे। अगदी धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय आज यवतमाळमध्ये शिवसैनिकांचं आक्रमक रूपच पाहायला मिळालं आणि त्यांनी थेट रस्ता नांगर लावून पूर्णपणे उखडवून टाकलेला आहे आणि या रस्त्याचं काम बंद पाडलेलं आहे। सिमेंटऐवजी डांबर वापरला जात असल्याचा आरोप या शिवसैनिकांनी केलेला आहे आणि दारवा मूर्तिजापूर हा रस्ता जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून त्याचं काम सुरू होतं आणि या कामालाच आता शिवसैनिकांनी आक्षेप घेतलाय। सिमेंटचा रस्ता या ठिकाणी व्हावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। डांबरचा रस्ता नको असं देखील शिवसैनिकांचं म्हणणं आहे।